प्राणदहा, प्रणवः, पणः, प्रमाणम, प्राणनिलयः. 956 प्राणदहा. मृतान म्हणजे जे मृत झाले आहेत अशा परीक्षित प्रभृतीन, परीक्षित आणि त्याच्यासारख्या इतरांनी जीवयन प्राणदहा, इतरांना पुनर्जीवित करणारा किंवा पुन्हा प्राण देणारा, प्राणदान करणारा असा प्राणदहा, प्राणदाता, सर्वांना प्राण देणारा. शास्त्रानुसार प्राण म्हणजे शारीरिक क्रिया ज्या मनुष्य जीवनाला अभिव्यक्त करतात. म्हणून परमेश्वर तो महत्त्वाचा स्रोत आहे जिथून सर्व इंद्रिय, मन, बुद्धी आपली धारणाशक्ती, जाणण्याची क्षमता आणि विचार करण्याची, समजण्याची क्षमता प्राप्त करतात. असा सर्वांना प्राण देणारा तो प्राणदहा. ओम प्राणदाय नमः. 957 प्रणवः. प्रणवः नाम परमात्मनः वाचकः, म्हणजे प्रणव ह्या नावाचा निर्देश परमात्म्यासाठी केला जातो. ओंकार तत् अभेद, ओंकार ह्या पवित्र अक्षर हा तत् अभेद हा त्यापासून वेगळा नाही. उपचारेण अयम प्रणवः, म्हणून हाच प्रणव किंवा हाच ओंकार, ओंकार रूप असलेला तो प्रणव हा वेदांमध्ये अनंत वास्तविकतेला ओम द्वारा दर्शवलं गेलं आहे. ओम ही सर्वोच्च आत्म्याचा प्रकट ध्वनी आहे. म्हणून प्रणव जे ओंकाराच्या प्रकृतीचे आहे ते प्रणव हा. ओम प्रणवाय नमः. 958 पणः. पणती व्यवहार अर्थः, म्हणजे जो व्यवहार तम कुर्वन्, पण व्यवहार जो करतो तो पणः. श्रुती सांगतात की सर्वाणी रूपाणी, सर्व रूपांचं विचिंत्य, चिंतन, ध्यान, धीरो ज्ञानी लोक नामानी कृत्वा, त्याची नावं घेऊन करतात. अभिवदन याला कृतज्ञपूर्वक यात आस्ते करत राहतात असा जो तो पणः. किंवा पुण्यानी सर्वाणी कर्माणी, सर्व सत् पुण्यकर्म पणम संगृह्य, बक्षीस म्हणून ग्रहण करून अधिकारीभ्यः, सर्व योग्य लोकांना तत्फलम, त्याची फळं प्रयच्छति इति, त्याची फळं देतो इति वा लक्षणया पणः, किंवा व्यवहार स्वरूप जो आहे तो पणः. व्यवहार हे ज्याचे रूप आहे तो पणः. ब्रह्मांडाचा सर्वोच्च प्रबंध. पण म्हणजे देणं घेणं करणं, सर्व कार्यांना योग्य ते फळ देऊन परमेश्वर या वैज्ञानिक दृष्टीने सटीक ब्रह्मांडाची निर्मिती करतात. प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूंना सर्व गोष्टींबद्दल, कर्मांबद्दल आदेश देतात आणि योग्य तऱ्हेने ते प्रबंधित करतात आणि त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळं देतात. असा जो व्यवहार हे ज्याचं रूप आहे तो पणः. ओम पणाय नमः. 959 प्रमाणम. प्रमिती म्हणजे सत्यज्ञान, संवित, जाणीव हेच रूप, स्वयंप्रभा, स्वतेज, सतेज, ज्ञानवत. प्रमाणम परिपूर्ण, प्रज्ञानम निर्दोषशी जाणीव, ब्रह्म श्रेष्ठ ज्ञान. असा जो तो प्रमाणम सर्वांचा आदर्श, तो सर्व ज्ञान त्याच्याकडे असतं, जाणीव हेच त्याचं रूप असतं, सतेज तो असतो, ज्ञानवंत असतो, परिपूर्ण निर्दोष जाणीवेचा श्रेष्ठ ज्ञानरूपी जे ब्रह्म सर्वांचा जो आदर्श असतो तो प्रमाणम. किंवा ज्ञानस्वरूपम, ज्ञानाच्या स्वरूपात अत्यंत निर्मलम, पूर्णतः शुद्ध, परमार्थतः सर्वोच्च सत्य तमेव तोच असतो. अर्थस्वरूपेण तोच ज्ञानेंद्रियांच्या रूपात भ्रांतिदर्शनतः, भ्रांतिदृष्टीमुळे तो जाणवतो, स्थित असतो असा जो तो प्रमाणम.
सर्वांचा आदर्श, ज्याचं वेद हे स्वरूप आहे, जो शाश्वत वास्तविकतेचं एकमेव प्रमाण आहे. आपण याला वाचू शकतो. जो शुद्ध चेतना प्रज्ञामय आहे, तो वेदरूपातील आज्ञांच्या रूपात आपल्या जवळ आहे. चेतना अनंत वास्तविकता आहे, असा जो सर्वांचं प्रमाण, सर्वांचा आदर्श जो आहे, तो प्रमाणम. ओम प्रमाणाय नमः. 960 प्राणनिलयः. प्राण हा इंद्रियाणी, म्हणजे इंद्रिय, प्राण, यत्र जीवे निलीयन्ते, म्हणजे ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळे सर्व इंद्रिय ही ह्याच्यामध्येच मिसळून जातात. ते त्यांचं निवासस्थान ठरतं, असा जो तो प्राणनिलय. किंवा शरीराच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारे प्राण, अपान, उदान, व्यान, समान हे वायूसुद्धा ज्याच्यामध्ये मिसळून जातात, तो प्राणनिलय. किंवा प्राणिती, म्हणजे जो जिवंत असतो, जो श्वास घेतो, इति, तो प्राण हा जीव, तो प्राण म्हणजेच जीव प्रत्येकाचा परेपुसीम, त्या सुप्रीम सर्वोच्च प्राणामध्येच निलीयते, सर्वोच्चामध्येच मज होतो, त्याच्यामध्ये जातो, म्हणून सुद्धा हा त्या प्राणाचं जणू काही निवासस्थान आहे. किंवा प्राणांजीवान, म्हणजे सगळे प्राणीचं संहरण, म्हणजे एकत्र आणतो. वा इति प्राणनिलय. प्राणांजीवान च संहरण वा इति, सर्व जीवांच्या प्राणांना स्वतःत एकत्र आणणारा असा जो तो प्राणनिलय, ज्याच्यामध्ये सर्व प्राण स्थापित आहेत. सर्व जीवांमध्ये प्रकट होणाऱ्या सर्व गोष्टींसाठी खूपच महत्त्वपूर्ण आधार जो आहे, तो प्राणाचा आधार असलेला तो प्राणनिलय. ओम प्राणनिलयाय नमः.